नि सा गा pani pani da pa pada pada ga ni da sa ni sa ga pani pani da pa pada pada ga ni da sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी शीतल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो. तर व्यक्तिविशेष या आपल्या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली आणि वादग्रस्त नेत्यांपैकी एक असलेले जोसेफ स्टॅलिन यांच्या जीवन प्रवासाबद्दल. त्यांचं आयुष्यातील प्रारंभिक जीवन. जोसेफ स्टॅलिन यांचा जन्म 18 डिसेंबर 1878 रोजी जॉर्जिया येथील गोरी या छोट्या गावात झाला. त्यांचे मूळ नाव होते जोसेफ विसारियोनोव्हिच जुगाश्विली. वडील चांभार होते तर आई धार्मिक आणि कष्टाळू स्त्री होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी होती. लहानपणी स्टॅलिन यांना धर्मगुरू बनवण्यासाठी सेमिनरी शाळेत पाठवण्यात आले, पण तिथेच त्यांचा परिचय क्रांतिकारी साहित्याशी झाला. कार्ल मार्क्स यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले आणि त्यांनी गुप्त क्रांतिकारी चळवळीत सहभाग घेतला. रशियन साम्राज्याविरुद्ध कार्य करताना त्यांना अनेक वेळा अटक झाली. सायबेरियात निर्वासितही व्हावे लागले. या काळात त्यांनी स्टॅलिन हे नाव धारण केले, ज्याचा अर्थ स्टीलसारखा कठोर. 1917 साली रशियात क्रांती झाली. बोल्शेविक पक्ष सत्तेत आला. या क्रांतीचे प्रमुख नेते होते लेनिन. स्टॅलिन यांनी संघटन कौशल्य आणि राजकीय डावपेचांच्या बळावर पक्षात आपले स्थान मजबूत केले. 1924 लेनिन यांच्या निधनानंतर सत्ता संघर्ष सुरू झाला. स्ट्रॉटस्की हे त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी होते, पण हळूहळू स्टॅलिन यांनी त्यांना बाजूला सारत सत्ता आपल्या हाती घेतली. ते सोव्हिएत संघाचे सर्वेसर्वा बनले आणि पुढील जवळपास 30 वर्ष त्यांनी देशावर राज्य केले. औद्योगिकीकरण आणि शेतीचे सामूहिकीकरण यातही त्यांचा मोठा वाटा. स्टॅलिन यांचा मुख्य उद्देश होता सोव्हिएत संघाला औद्योगिक महासत्ता बनवणे. त्यांनी पंचवार्षिक योजना सुरू केल्या. कारखाने, धोरण तसेच लोखंड, स्टील उद्योग उभारले गेले. परंतु शेतीचे सामूहिकीकरण करताना शेतकऱ्यांची जमीन सरकारने ताब्यात घेतली. याला अनेकांनी विरोध केला. परिणामी 1930च्या दशकात मोठा दुष्काळ पडला. विशेषतः युक्रेनमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. 1936 ते 1938 या काळात ग्रेट पर्स नावाची मोहीम राबवली गेली. स्टॅलिन यांनी आपल्या विरोधकांवर कारवाई केली. हजारो अधिकारी, लष्करी नेते, बुद्धिजीवी यांना अटक झाली. अनेकांना मृत्यूदंड देण्यात आला किंवा श्रमशिबिरात पाठवण्यात आले. या काळात संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 1941 नाझी जर्मनीचे नेते ॲडॉल्फ हिटलर यांनी सोव्हिएत संघावर हल्ला केला. सुरुवातीला सोव्हिएत सैन्य कमकुवत पडले, पण नंतर लाल सेनेने कडवा प्रतिकार केला. स्टालिनग्राडची लढाई ही युद्धातील निर्णायक टप्पा ठरली. अखेर 1945 जर्मनीचा पराभव झाला. या विजयामुळे सोव्हिएत संघ महासत्ता म्हणून उदयास आला आणि पुढे अमेरिका व सोव्हिएत संघ यांच्यात शीतयुद्धाची सुरुवात झाली. शीतयुद्ध आणि जागतिक प्रभाव. युद्धानंतर स्टॅलिन यांनी पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये कम्युनिस्ट सरकारे स्थापन केली, ज्यामुळे जग 2 गटात विभागले गेले. एक अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आणि दुसरं सोव्हिएत संघाच्या नेतृत्वाखाली. हीच शीतयुद्धाची सुरुवात होती. व्यक्तिमत्व आणि वारसा.
स्टालिन अत्यंत शिस्तप्रिय, कठोर आणि संशयी स्वभावाचे होते. त्यांनी स्वतःभोवती व्यक्तिपूजेचे वातावरण निर्माण केले. एकीकडे त्यांनी देशाला औद्योगिक महासत्ता बनवले, तर दुसरीकडे लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूतही ठरल्याचं सांगण्यात येतं. अशी त्यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली. 5 मार्च 1953 रोजी त्यांचं निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर पुढील नेतृत्वाने त्यांच्या काही धोरणांचा पुनर्विचार केला आणि डिस्टॅलिनायझेशन अशी प्रक्रिया सुरू केली. श्रोतेहो, पुढे 1934 ते 1938 या दरम्यान त्यांनी महाशक्ती मोहीम, महाशुद्धी मोहीम राबवली. अनेक नेते, अधिकारी आणि सामान्य लोकांवर देशद्रोहाचे आरोप ठेवून त्यांना तुरुंगात टाकले, फाशी दिली. गुलाग नावाच्या श्रमशिबिरात हजारो लोक पाठवण्यात आले. त्यामुळे देशात भीतीचे वातावरण होते. 1939 त्यांनी ॲडॉल्फ हिटलर यांच्याशी करार केला. पण 1941 जर्मनीने सोव्हिएत संघावर हल्ला केला. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत संघाने मोठी हानी सहन केली. परंतु स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली लाल सेनेने 1945 जर्मनीचा पराभव केला. यानंतर सोव्हिएट संघ महासत्ता बनला आणि शीतयुद्ध सुरू झाले. युद्धानंतर पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये समाजवादी सरकारे स्थापन झाली. 1949 सोव्हिएत संघाने अणुबॉम्बची चाचणी देखील यशस्वी केली. 1 मार्च 1953 रोजी स्टालिन बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना मेंदूत रक्तस्राव झाला होता. काही दिवस उपचार सुरू होते, पण 5 मार्च 1953 रोजी त्यांचं निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर यांनी त्यांच्या धोरणांवर टीका केली आणि डिस्टॅलिनायझेशन प्रक्रिया सुरू केली. एकूणच स्टालिन हे अत्यंत प्रभावशाली पण वादग्रस्त नेते होते. त्यांनी सोव्हिएत संघाला औद्योगिक महासत्ता बनवले, पण त्याचबरोबर त्यांच्या कारकिर्दीत लाखो लोकांनी हाल अपेष्टा सहन केल्या. म्हणून इतिहासात त्यांचे स्थान महत्त्वाचे पण विवादास्पद मानले जाते. जरी त्यांनी जगाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदललेला असला तरी त्यांच्या कार्यकाळात प्रगती आणि दडपशाही दोन्ही गोष्टी एकत्र दिसतात. इतिहासात त्यांचे मूल्यमापन होत राहील, पण त्यांचा प्रभाव आजही आजच्या राजकारणात जाणवतो. तर श्रोतेहो, ही होती सविस्तर माहिती व्यक्तिविशेष या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिविशेष सत्रासोबत. तोपर्यंत मी शीतल आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात याबद्दलची माहिती तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवू शकता. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील आम्हाला पाठवू शकता. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880. या क्रमांकावर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता. तेव्हा मी शीतल आपल्या सगळ्यांची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.